महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आता आंबेडकरी जनतेने आता एल्गार पुकारलेला आहे आणि महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये जी जातीय आहे जनगणना आणि त्याचं उपवर्गीकरण सुरू केलं आहे सरकारने। हे उपवर्गीकरण थांबवावं यासाठी आता बीड शहरामध्ये एक भव्य दिव्य असा महामोर्चा काही वेळामध्ये निघणार आहे। या मोर्चाची काही प्रतिनिधी आहेत, भाजप आणि या मनोवादी सरकारने जो आरक्षणाच्या उपवर्गीकरण करून 59 जातीमध्ये जो एक भेद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, भारतीय संविधानाने कलम 341 नुसार जो एकत्रित राहण्याचा आणि सर्व वैश्य समुदायाला आरक्षण दिलेलं आहे, हे मनोवादी सरकार ह्या आरक्षणामध्ये विभाजन करून इथल्या 59 जातींना वेगळं करण्याचं काम करत आहे। म्हणून एक आंबेडकरवादी म्हणून आमची हीच भूमिका आहे की 59 जाती एक राहिल्या पाहिजेत आणि आरक्षणाच्या माध्यमातून या सरकारचा हा आरक्षण आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण चुकवण्याचा डाव आहे। म्हणून हा मोर्चा आमचा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून हा मोर्चा आमचा भाजप सरकारच्या विरोधात आहे, इथल्या मनोवादी सरकारच्या विरोधात आहे। आम्ही सर्व धर्मदार समाज होऊ नये यासाठी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि यानंतर शिवाजी महाराज चौकातून मोर्चा कलेक्टर ऑफिसला निघेल। खरं तर हा मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नसून हा राज्य शासनाच्या विरोधामध्ये आहे, भाजप सरकारच्या विरोधामध्ये आहे आणि याच्यामध्ये सर्वांची एकच प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे जे उपवर्गीकरण चालवले आहेत ते तात्काळ थांबवले पाहिजे। कारण याच्यामध्ये ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। यासाठी आज बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मोर्चा संपन्न होणार आहे। कोणालाच फायदा नाही मिळणार उपवर्गीकरण केल्यामुळे। शेड्यूल कास्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि 59 जातीला 13% आरक्षण आहे। जर हे अबकड केलं म्हणजे यांचं हे चालू आहे की शेड्यूल कास्ट 59 जातींचा हा जो ऐक्य आहे याला जर 4 गटात जर विभागलं, अ मध्ये बौद्धांना टाकतील, ब मध्ये मातंगांना टाकतील, क मध्ये चामारांना टाकायचं, ड मध्ये बाकीच्या ढोर भंगी बाकीच्या जातींना टाकायचं। यामुळे उद्या जर काही झालं, अन्याय झाला, फॉर एक्झाम्पल एखाद्या छोट्या जातीवर अन्याय झाला तर लोक म्हणजे आता अबकड झाले, तुम्ही तुमचं बघून घ्या। त्यामुळे हा सर्वात मोठा धोका आहे आणि महाराष्ट्र शासनाने अबकड करण्यासाठी जी कमिटी गठीत केली आनंद बदर कमिशन, जे रिटायर्ड जस्टिस आहेत आपल्या पटना हायकोर्टाचे, त्यांच्या ह्याच्याखाली आणि ते रिपोर्ट त्यांनी सादर केला आणि लोक सरकारने सांगितलं आम्हाला सूचना हरकती मागवा, परंतु रिपोर्टच जाहीर न करता आम्ही सूचना हरकती कशा जाहीर कराव्यात। म्हणून आमचं याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की एक उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, 2 जो आनंद बदर कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो सार्वजनिक करावा आणि 3 जी जातीनिहाय जनगणना करून मुळात शेड्यूल कास्टचं आरक्षण वाढवायची गरज आहे। त्यांची संख्या जास्त आहे, संख्या जर आरक्षण वाढवलं तर हे करणार, पण सरकार तसं न करता आरक्षण समर्थकच जाती एकमेकांसोबत भिडवणं चालू आहे, त्याला आमचा विरोध आहे। त्यामुळे शासनाच्या विरोधात मोर्चा। काही जणांचं म्हणणं आहे पहिला पाहिजे। हे बघा, उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये 59 जाती येतात, त्याच्यापैकी सरळ जर बघितलं तर 58 जातीचं म्हणणं आहे की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे। आता एक जे आहेत आमचे मातंग बांधव यांची शैक्षणिक प्रगती राहिलेली आहे, हे आलेलं आहे कारण क्रांतीवीर लहुजी साळवे जो अभ्यास आयोग नेमला होता 2003 ला, त्याचा रिपोर्ट 2008 ला आला। त्यामध्ये मातंग समाजाचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालंय। यासाठी 68 शिफारशी होत्या, सरकारनं मान्य केले 82 पैकी। त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये हॉस्टेल सुरू केलं पाहिजे, जे गरीब लोक आहेत त्यांना 5 एकर जमीन दिली पाहिजे, पक्के घरं दिले पाहिजे, आकडेजीचं दिलं पाहिजे, राशन दुकान दिलं पाहिजे। याच्यातलं काहीच केलं नाही सरकारनं आणि 68 पैकी एकच गोष्ट आहे अबकड, आणि जे आरएससीच्या नादी लागलेले आहेत ती लोक अबकड करायला ज्याच्यामुळे भांडणं लागते आणि ज्याच्यामुळे मातंग समाजाचा विकास होणार आहे ती मागणी एकही जण बोलायला तयार नाही। त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीच्या मागण्या आमच्या मोर्चा मार्फत ही सुद्धा मागणी आहे की त्या 68 पैकी ज्या 66 मागण्या आहेत ज्यांना आर्थिक विकास आणि शैक्षणिक विकास होणार आहे मातंग बांधवांचा त्या लागू करा, ही सुद्धा या मोर्चाची मागणी आहे।
या सगळ्यामध्ये जे आता प्रामुख्याने तुमचे जे नेते आहेत, म्हणजे खासदार, मंत्री, यांचा काही बोलताना दिसत नाही, त्याला समर्थन देताना किंवा करा किंवा नका असं काही म्हणणं देत नाही. काय आरक्षण उपवर्गीकरण हा विषय खूप गंभीर आहे आणि प्रत्येक जण आपापली भूमिका सादर करत असताना तो उघडपणे येत नाही, हे दुर्दैव आहे. एक आंबेडकरवादी म्हणून मला याची खंत वाटते, परंतु हे सर्वजण या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत हे मात्र तेवढंच ठामपणे सांगू शकतो. जनगणना झाल्यानंतर बदर समितीचा अहवाल जो आहे तो जाहीर झाला पाहिजे. जाहीर झाल्याशिवाय आरक्षणाचे अबोध कसं करतात? कारण 13% लागू आहे, 13% विषय 13% लागू समजला जनता. तुमचं पाऊल काय असेल तर या आता हा मोर्चा नंतरही जर शासनाने अबोधन करण्याचा निर्णय घेतला तर ही लढाई देश पातळीवर जाणार आहे. कारण या महाराष्ट्राला महार असेल, हातन असेल, वक्त असेल, कोणी एज्युकेटेड कोणी माहित आहे त्यांना की आरक्षणाची नीती काय आहे. जातीमध्ये थोडा ज्या लोकांना आजपर्यंत आरक्षणातलं प्रमोशन रिझर्वेशन आणि आरक्षणच्या जागा भरल्याच नाही. आज देशामध्ये 80 लाख जागा एकही जागा भरली जात नाही. आरक्षण संपवलं जात नाही. आमचा शिक्षणाचा अधिकार शिक्षण संपवलं जात नाही. याच्याकडे लक्ष आमच्या मातंग समाजाचं जाऊच नाही. म्हणून त्यांना वर्गीकरणाचे भूत त्यांच्या हातात देऊन आंबेडकरी समाज मात्र या सर्व समाजाला घेऊन असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, दलितांना अधिकार मिळाले पाहिजे. या चळवळीचा फायदा सर्वांना झालेला आहे. परंतु काही मात्र समाजाची माणसं भाजपच्या विचारावर काम करतात आणि समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर जनता ऐकून गेला नाही. यानंतर हे राष्ट्रीय लेवलवर आणि देश लेवलवर सत्ता हमारा नारा है, जातिवाद पर नहीं बटेंगे, हम सब मिलकर संघर्ष करेंगे असा नारा बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही आपला ज्या भावना आहेत आपल्या जनतेच्या आणि जो निर्णय घेतला आहे सरकारने हा तात्काळ रद्द करावा, अन्यथा आम्ही देशभर व्यापक असं आंदोलन उभं करू असा इशारा बीड मधून देण्यात आला आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव